माळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपणा सगळ्यांना माहिती आहे की भारत देश हा मसाल्याच्या पदार्थाच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. काही पदार्थांची उत्पादनं आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र काळी मिरी हा पदार्थ जो जास्तीत जास्त प्रमाणात कोकणात पिकवला जात होता, तो गेल्या काही वर्षांपासून त्या काळी मिरीचं उत्पादन कमी होत असलेलं आपल्याला दिसतं. याचं मुख्य कारण म्हणजे या काळी मिरीमध्ये असलेले औषधी गुणधर्म, आयुर्वेदाने दिलेली त्या काळी मिरी या पदार्थाला मान्यता आणि ह्या सगळ्याचं महत्त्व ओळखून इंग्रज भारत सोडून जाताना काळी मिरी आपल्यासोबत घेऊन गेले असं म्हटलं जातं. आणि ह्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात काळी मिरीचं उत्पन्न आपल्याला खूप कमी कमी होताना दिसतंय. पण 2005 पर्यंत काळी मिरीची आपण निर्यात करत होतो. पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज ह्या काळी मिरीचं आपल्याला आयात करून इथे मागवावी लागते परदेशातून. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठामार्फत काही संशोधन केलं गेलं आणि ह्याच विषयाची विस्तृत माहिती घेण्यासाठी आज आपण प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले वैभव शिंदे, जे कृषी संशोधन केंद्र आवाशी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी इथं प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडूनच याविषयी विस्तृत माहिती करून घेणार आहोत. मी शिंदे सरांचं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. या विषयावर आपण चर्चा सुरू करणार आहोत. पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की जगाच्या तुलनेमध्ये भारतात मसाला पिकांचं नेमकं स्थान काय आहे? भारत हा सर्वांना परिचित यासाठी आहे की आपल्या इथं या कोकणाच्या समुद्र किनारी किंवा या चिंचोळ्या भूप्रदेशामध्ये जायफळ, दालचिनी, लवंग यासारखी जी दर्जेदार मसाल्याची पिकं होती ती खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात पिकवली जात होती. आणि खरं म्हणजे हा जो काही मसाल्याचा भाग आहे तो भारतातून निर्यात होत असे आणि इथं वाढवलेल्या किंवा ह्या हवामानात वाढवलेल्या ह्या मसाला पिकांना एक अनन्यसाधारण दर्जा होता. त्याची गुणवत्ता ही तेवढी श्रेष्ठ होती. त्यामुळे जगाच्या बाजारपेठेत त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक 1500 हेक्टर क्षेत्रावर ह्या मसाला पिकांची लागवड आहे आणि जगाच्या बाजारपेठेत 20% 60% आपला जो काही निर्यात होणारा माल होता तो 20% होता. परंतु कालाच्या ओघाने तो कमी होत आलेला आहे. आता आपल्याला असा विचार करावा लागणार आहे की आपण आणखीन ते स्थान कसं प्राप्त करू आणि यासाठी सातत्याने प्रयत्न विद्यापीठात सुरू आहेत. तसे प्रयत्न आपण करत आहोत. पण मग सर, हे सगळे प्रयत्न करत असताना काळी मिरीचं महत्त्व आपण काय सांगाल? काळी मिरी सर्वश्रुत आणि सर्वपरिचित असं एक मसाला पीक आहे. आपल्या नारळी, पोपळी, आंबा, इव्हन काही काजूच्या बागेमध्ये आणि पांगारा, सिल्वर ओक, बॉटल ब्रश यासारख्या जंगली झाडांच्या वर ह्या काळी मिरीचे वेल वाढवून आपण काळी मिरीचं दर्जेदार चांगलं गुणवत्तापूर्वक उत्पन्न घेतलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतकऱ्याला हे जे पीक आहे ते आवडीचं पीक आहे. कारण ज्यांच्याकडे 4 माड आहेत किंवा सुपारी आहेत त्या ठिकाणी ही जी काही पिकं आहेत ते आपण वाढवून आपल्याला घरासाठी लागणारी, म्हणजे प्रत्येक घरामध्ये वापरासाठी लागणारी काळी मिरी जी आहे ती शेतकरी उत्पादित करतो. याशिवाय अधिक उत्पादन हे तो मुंबईच्या मुलाला किंवा नातेवाईकांना वगैरे पुरवतो. आणि याचा उपयोग हा प्रामुख्याने सूप तयार करण्यासाठी, कन्फेक्शनरी इंडस्ट्रीजमध्ये तर याचा उपयोग आहेच, आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मामुळे आहेच, परंतु काळी मिरीयुक्त काही सूप, काही मौसल पदार्थ तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मसाल्यामध्ये उपयोग केला जातो. अशा प्रकारचा उपयोग याचा नित्यनेमाने केला जातो. सर, काळी मिरीच्या संदर्भात बुश पेपर नावाची एक संकल्पना मला वाटतं आपल्या संशोधन केंद्रातच राबवली गेली.
तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. आता काय झालंय की ह्या काळी मिरीचे जे वेल असतात ते वेल प्रचंड मोठे उंचीपर्यंत वाढतात. आपण साधारणपणे अशी एक डोळ्यासमोर कल्पना आणूया की एक माडाचं 10 वर्षाचं झाड आहे आणि त्या नारळाच्या झाडावर आपण जर काळी मिरी वाढवली तर 15, 20, 25 फुटापर्यंत वाढते. आणि 25-20 फुटापर्यंतच्या काळी मिरीचे जे काही लंगूर्स असतात, घोस असतात किंवा ती काही बारीक बेरी असते ती काढण्यासाठी आपल्याला एकतर मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. आणि आपण जाणता की आता मनुष्यबळ हे प्रत्येक शेतीच्या क्षेत्रामध्ये फार कमी होत चाललेलं आहे. सगळ्या क्षेत्रात कमी होत चाललेलं आहे. आणि याच्यावर पर्याय म्हणून विद्यापीठाने सातत्याने विचार करून त्याच काळी मिरीच्या वेलीचा एक विशिष्ट भाग किंवा एक अंकुर ज्याला फळधारणा होते असा अंकुर निवडून त्याच्यापासून जी उत्पत्ती केलेली वनस्पती आहे किंवा रोप आहे त्याचं जे काही भौगोलिक आकार आहे तो अतिशय छोटा ठेवलेला आहे. आणि त्या छोट्या आकाराच्या वनस्पतीपासून आपण साधारणपणे मर्यादित ते वाढवल्यामुळे आपल्याला त्या वनस्पतीपासून आलेली काळी मिरी काढणं सोपं होतं, त्याच्यावर लक्ष ठेवणं सोपं होतं. किंवा 1 बाय 1 मीटर अंतराने लागवड केल्यामुळे आपल्या छोट्याशा क्षेत्रामध्ये अधिक झाडं व्यापता येतात आणि त्या 1 एकर आकारमानाच्या क्षेत्रातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येणं शक्य होतं. अशा प्रकारचं ते तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि अतिशय चांगलं उत्पन्न याला मिळतं. दुसरा एक मुद्दा यातला लक्षात ठेवला पाहिजे की वेलवर्गीय काळी मिरीचं उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला माड पोपळी अगोदर लावावी लागते 2 वर्ष अगोदर. त्यानंतर 2 वर्षांनी हे वेल लावल्यानंतर उत्पन्न येतं. म्हणजे पहिली 4 ते 5 वर्ष ही नुसतं उत्पन्न मिळवण्यासाठी वाट बघावी लागते. तसं ह्या बुश पेपरमध्ये ज्याला आपण झुडूपवर्गीय काळी मिरी म्हणतो त्याला मात्र पहिल्या वर्षीपासून उत्पन्न मिळतं. ते अल्प असतं परंतु सातत्याने 3ऱ्या वर्षीनंतर मात्र मोठ्या प्रमाणात ते मिळायला लागतं आणि अर्थशास्त्रामध्ये ते खूपच फायदेशीर आहे. अशा प्रकारची ती संकल्पना आहे. सर, काळी मिरी वेलीच्या तुलनेत बुश पेपरचं महत्व आपल्याला कसं? मी आता म्हणालो की आपल्याला ह्या काळी मिरीच्या वेलापासून काढणीची अडचण, काढणीनंतर मजूर व्यवस्थापनाची अडचण आणि घरात जर समजा एखादा दुसरा माणूस किंवा थोडेसे वयस्कर मंडळी असतील, कारण आपण जाणता की कोकणामधून बरेचसे हे तरुण असतात ते मुंबईला येतात आणि शेतीची जबाबदारी ही घरातल्या वयस्कर माणसावर येते. मग मजूर उपलब्ध नाही झाले की मग ही काढणी तशीच राहते किंवा मग उन्हामध्ये जर समजा प्रखर उन्हाच्या माऱ्याने देखील बऱ्याच वेळेला काळी मिरीचा जो काही उन्हाला सामोरा जाणारा भाग असतो तिथं लवकर पक्वता येणं, खारीने ते गळणं, पडणं हे अनेक नुकसानीच्या बाबी त्यामध्ये होतात. आणि मग त्या टाळण्यासाठी ह्या बुश पेपरचा उपयोग किंवा मार्ग जो आहे तो निश्चितच फायदेशीर आणि एक सोपी शेतीची पद्धती म्हणून विकसित होतोय. काही लोक ह्याची लागवड पण करतायत आणि त्याचा चांगला फायदा लोकांना होत आहे. लागवडीचा विषय निघालाच आहे तर या लागवडीचं काही विशिष्ट असं तंत्रज्ञान आपण सांगितलंय का, म्हणजे या संशोधनाच्या माध्यमातून? लागवडीचं तंत्रज्ञानामध्ये आपण एक असा विचार केलाय की तंत्रज्ञान अगदी सहज, साधं, सोपं आणि आपल्या शेतकऱ्याला ते पचेल, रुचेल अशा भाषेत, अशा त्याला शक्य होईल अशा आवाक्यात कसं असू शकेल असा विचार करून आपण हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. काय होतं की काळी मिरीचे जे वेल आहेत त्या वेलापासून एक 4 ते 5 प्रकारच्या फांद्या निघतात. त्याला जमिनीवर पसरणाऱ्या, फळधारणा होणाऱ्या, आकाशाकडे जाणाऱ्या आणि आकाशाकडे जाऊन परत जमिनीकडे वळणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फांद्या असतात. आणि मग ह्या फांद्यापैकी फळधारणा होणारी जी फांदी आहे, आता ह्या दिवसामध्ये आपल्याला लक्षात येतं की फळधारणा झालेली आहे आणि फळधारणा झालेली फांदी कोणती, फळधारणा झालेली फांदी आपल्याला बघितल्यावर लक्षात येतं. आणि मग ती फांदी आपण अचूकपणे निवडून काढून त्याचा जो कट असतो तो कट साधारणपणे 1 फुटाचा घेतो, 1 ते 1.25 फुटाचा, ज्यामध्ये 3 पेरे असतील. आणि त्याला जी पानं असतात त्याला साधारणपणे 75% भाग काढून 25% ठेवतो, यासाठीच की केवळ तो आपल्याला ओळखता यावा की हे बुश पेपरचं कटिंग आहे. आणि मग तो पिशवीमध्ये लावला जातो. त्याचे संगोपन किंवा त्याचं जे काही संवर्धन आहे ते 3 ते 4 महिन्यासाठी करून आपण लागवडीसाठी तो
प्लास्टिक पिशवीमधलं रोप तयार करतो. छाट पद्धतीने केलेलं हे रोप असतं. आता प्रक्षेत्रामध्ये लागवड करताना काय करावं लागतं की 1 बाय 1 मीटरच्या अंतराने अगोदर जमिनीची आखणी करायची. आता आपल्याला समजेल या स्वरूपात सांगायचं झालं तर एका गुंठ्यामध्ये साधारणपणे एका गुंठ्याचं क्षेत्रफळ हे 100 चौरस मीटर असतं आणि 100 चौरस मीटर क्षेत्रामध्ये 1 बाय 1 मीटर आकाराने जर आखणी केली तर 100 खड्डे किंवा 100 खुणा आपल्याला त्या पृष्ठभागावर करता येतील. आणि अशा खुणा केलेल्या भागावर 1 फूट बाय 1 फूट म्हणजे 1 घन फूट आकाराचा जो खड्डा असतो तो खोदायचा. सहजपणे तो खोदता येतो. त्याला फार मोठी ताकद लावावी लागत नाही जशी मोठ्या खड्ड्याला लावावी लागते. आणि अशा खड्ड्यामध्ये साधारणपणे एक चतुर्थांश घमेलं शेणखत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट आणि लिंडेन पावडर किंवा पॉलिडॉल पावडर जी उपलब्ध होईल ज्याच्यामुळे आपल्याला वाळवीचा उपद्रव होणार नाही अशाने तो खड्डा भरून घ्यायचा. आणि त्यामध्ये अलगदपणे प्लास्टिक पिशवी फाडून हे जे काही वाढवलेलं 3 महिन्याचं रोप आहे ते त्या खड्ड्यामध्ये लावून सर्व बाजूनी मातीची भर द्यायची आणि त्याला आधार द्यायचा. आणि मग अशा प्रकारे लागवड केल्यानंतर या लागवडीच्या नंतर आपल्याला योग्य प्रकारे ते कलम किंवा ते रोप वाढतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं काळी मिरीचं एक शेती मर्यादित क्षेत्रामध्ये केल्याचा प्लॉट दिसून येतो. आमची माती आमची माणसं. नमस्कार, माझं नाव अरुण पोपटराव उलवळे, राहणार जांभळे, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. आमच्याकडे सुरुवातीला पारंपरिक शेती करत असताना आम्ही त्या शेतीला वेगळ्या पद्धतीने थोडंसं हे करून आधुनिक शेती पद्धतीने शेती करण्याचा मानस मनामध्ये धरला आणि ती शेती करायला मी सुरुवात केली. काहीतरी वेगळं करायचं असा विचार घेऊन त्यांनी चिप्सचा बटाटा लागवड करायचं ठरवलं. चिप्सचा बटाटा निवडण्याच्या पाठीमागचं कारण की त्या बटाट्याला मिळणारं मार्केटचा ग्रोथ आणि जी काही उत्पन्न मिळण्याचं जे हे होतं त्याच्यामध्ये चिप्सच्या बटाट्यामधनं आम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. मार्केटमध्ये ज्योती हा खाण्याचा जो बटाटा आहे त्याच्यामध्ये तो फक्त बटाटा खाण्याच्याच लायक होतो आणि हा बटाटा कोल्ड स्टोरेजला ठेवून कंपन्यांना पुढं तो चिप्ससाठी वर्षभर वापरता येतो. याच्यामधनं मार्केटच्या हिशोबामध्ये तसं पाहिलं तर आम्हाला त्या दोन्ही बाजारभावांच्या तफावतीमध्ये साधारणपणे 15 ते 20 रुपये किलो आणि जर ज्योती व्हरायटी जर संपत असेल तर याचं मार्केट साधारणपणे कधी भविष्यात पुढं ते 30 रुपये, 32 रुपये, 34 रुपयापर्यंत पर केजी केलेलं आहे. आपण लागवड केलेल्या बटाट्यापासून बेणे केल्यास त्यापासून योग्य उत्पादन मिळत नाही. आपल्याकडं आपल्या शेतामध्ये बियाणं तयार केलं आणि परत आपल्या शेतामध्ये जर त्याची लागवड करायची असेल तर त्याला पाहिजे ते गळीत निघत नाहीये. त्यासाठी पंजाबमध्ये जे बियाणं मिळतं ते कंपनी मार्फत घेऊन त्याची लागवड त्यांनी केली. नवीन व्हरायटीमध्ये चिप्समध्ये ज्या कंपन्या बियाणं वाटत होते त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचं बियाणं उपलब्ध करून आधुनिक शेती करण्याकरता त्यांचं बियाणं घेण्यास सुरुवात केली. तर ते बियाणं त्याच्यामध्ये सुरुवातीला ATL कंपनी बियाणं प्रोव्हाइड करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये 1533 एक व्हरायटी आली. त्याच्यानंतर 1533 नंतर अजून एक अर्ली यावर्षी जी एक व्हरायटी आली ती FC5 आली. यावर्षी मला त्याच्यामध्ये 100 बॅग उपलब्ध झाली. त्याच्यामध्ये आम्ही ह्यावर्षी सगळी 100 बॅग उपलब्ध करून ती सुरुवात केली. हे बियाणं जे आहे हे पंजाबमधनं उपलब्ध केलं जातं. ते साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथे जाऊन ते प्लॉट खरेदी केले जातात. त्यासाठी काही व्यापारी
प्लॉट खरेदी करून तो माल सगळा कोल्ड स्टोरेजला ठेवला जातो. त्यानंतर जून जुलै महिन्याच्या नंतर तो माल मार्केटमध्ये येतो. त्यावेळेला कंपन्यांकडून आपण तो माल खरेदी केला जातो बियाणे म्हणून. साधारणपणे आम्ही सुरुवात केल्यापासून 2400 रुपये क्विंटल असे या बियाण्याचे सुरुवातीला भाव होते. तर ह्या वर्षीचे रेट ते 4000पर्यंत क्विंटलपर्यंत गेलेले आहेत. या चिप्स बटाट्याची लागवड त्यांनी आधुनिक पद्धतीने केली. त्यामुळे श्रम, मजूर आणि वेळेमध्ये बचत झाली. पारंपरिक शेती करत असताना बैलजोडीने आम्ही लागवड करायचो, पण त्याला आम्ही फाटा देऊन आता नवीन पंजाबमधनं प्लांटर आणला आणि त्या साहाय्यानं आम्ही बटाट्याची लागवड करतो. याच्यामध्ये लेबरचा आम्हाला फार मोठा बचत होते आणि कामाला पण स्पीड येतं. त्याच्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची आम्हाला बेनिफिट मिळतो. बेडवरती पण लागवड करता येते किंवा सरीवरती पण लागवड करता येते. म्हणजे तुम्ही जी बैलजोडीने जी लागवड करत होते सरी पद्धतीने, त्या पद्धतीने पण त्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला ती लागवड करता येते. तर साधारणपणे एका सरीच्या याच्यामध्ये 26 ते 28 इंचाचं अंतर दोन्ही साऱ्यांमध्ये ठेवून याची लागवड साधारणपणे 8 इंचाच्या दरम्यान एक फूट अशा पद्धतीने आपण लागवड करून घेतो. त्यानंतर साधारणपणे 21 दिवसाच्या नंतर हे बियाणं जमिनीतून बाहेर येतं. म्हणजे बाहेर आल्याच्या नंतर साधारणपणे 15 ते 16-17 दिवसात काही पाठीपुढे मागे होऊन 21 दिवसापर्यंत सगळ्या प्लॉटमध्ये बटाटा उतरला जातो. या बटाट्यासाठी सुरुवातीपासूनच रासायनिक खतांचं नियोजन करावं लागतं. रासायनिक खताचा डोस जो देतो आम्ही साधारणपणे एकरी 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल. त्याचबरोबर कंटेन त्याचे 12 यारामेला कॉम्प्लेक्स असेल, यारामेला नायट्रोबॅड असेल. तर एकरी साधारणपणे 10-26-26च्या 4 बॅगा घेऊन त्याच्याबरोबर यारामेला कॉम्प्लेक्स त्याच्याबरोबर 3 बॅग आणि यारामेला नायट्रोबॅड तर याच्यात 2 बॅग असं प्रमाण घेऊन एकरी साधारणपणे 7 ते 8 बॅगचा डोस देऊन एकरी 14 ते 15 बॅग बियाण्याच्या आम्हाला ह्या लागतात. ही फवारणी पिकांच्या विविध अवस्थेत विविध स्तरावर केली जाते. ते 21 दिवसानंतर त्याच्यामध्ये आपण तणनाशक म्हणून जे बाकीचं इतर जे तण आहे खुरपणी न करता त्याच्यावरती सँकॉर या तणनाशकाचा उपयोग करून बाकीचं तण सगळं घालवलं जातं. त्याच्यानंतर 30 दिवसाची एक फवारणी घेतो. त्याच्यानंतर आम्ही 45 दिवसाची एक फवारणी घेतो. त्यानंतर लास्टची शेवटची जी फवारणी आहे ती 60 दिवसाची घेतो आणि साधारणपणे एक पीक एकरी साधारणपणे 75 ते 80 दिवसाच्या दरम्यानपर्यंत आपल्याला ते आपल्या हातामध्ये येतं. तणनाशकांच्या फवारणीबरोबरच यावर येणाऱ्या कीड आणि रोगाच्या बंदोबस्तासाठी तसंच झाडाच्या वृद्धीसाठी 21, 30 आणि 45 अशा दिवसाच्या अंतरानं फवारणी करावी लागते. याच्यामध्ये सुरुवातीला जी 21 दिवसाची फवारणी घेते ती फक्त आपण तणनाशकाची घेतो. त्याच्यानंतर 30 दिवसाची जी फवारणी घेतो त्याच्यामध्ये सुपर प्रॉफेक्स वगैरे कीटकनाशक वगैरे या गोष्टीचा सगळा आपण त्याच्यामध्ये उपलब्ध हे करून घेतो. आणि 45 दिवसाची जी मेन फुलोऱ्यातली जी फवारणी आहे ती भविष्यात त्याच्यामध्ये करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी ॲक्रोबाईट, त्याच्यानंतर तुमचं कीटकनाशक म्हणून कोरोजन येतं. कोरोजनच्या नंतर अजून M45 येतं. या बटाट्याच्या शेतीत झाडं हिरवीगार ठेवणं हे गरजेचं असतं, तरच त्याचा रस हा पूर्णपणे बटाट्यात उतरणार असतो. 45 दिवसाची फवारणी सगळ्यात महत्त्वाची ठरली जाते. कारण 45 दिवसाच्या फवारणीमध्ये तुमच्या झाडांची ग्रोथ जर चांगली असेल तर भविष्यात तुमच्या शेवटपर्यंत तुमची झाडं जर कणखर राहिली तर त्या बटाट्याला तुमची साईज मिळण्याला तुम्हाला चांगला बेनिफिट मिळतो आणि त्याच्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येतं.
या अशा गोष्टीचा अशा पद्धतीने आपण या बटाट्याच्या पद्धतीची हे करून उत्पन्न काढू शकतो. या चिप्स बटाट्यासाठी नैसर्गिक पावसाची गरज असते. याला पावसाची फक्त नैसर्गिक पावसाचीच गरज लागते आणि तुमचं जे आपण फ्लडनी पाणी देतो किंवा ड्रिपनी पाणी देतो तर ह्या गोष्टी जर केल्या तर हा बटाटा भविष्यात पुढं टिकायला प्रॉब्लेम करतो आणि तो बटाटा टिकत नाही. हा परिसर सह्याद्रीच्या कुशीत असल्याने इथं वर्षभर रिमझिम पाऊस असतो. हलक्या सरी या बटाट्याच्या पिकासाठी अधिक उत्तम असतात. आम्ही अशा ठिकाणी आमच्या जमिनी बसलेल्या आहेत सह्याद्रीच्या परिसरामध्ये. तर या ठिकाणी साधारणपणे पावसाचं प्रमाण आम्हाला हलक्या सरींचं का होईना पण ते सातत्याने मिळत राहतं. कदाचित मागं पुढं जर झाला तर आम्ही त्याला स्प्रिंकल वगैरे लावून ते ॲडजस्ट करून घेतो. आमचा हा भाग पाण्यापासून म्हटलं तर हा फार वंचित भाग आहे. इथं सगळं डेव्हलप करत असताना आम्हाला भरपूर प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं. इथं पाण्याची फार मोठ्या प्रमाणावरती कमतरता असते. तरी आम्ही सगळ्या गोष्टीला तोंड देत इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि हे करत असताना आम्ही एक मनाची जिद्द ठेवली होती. आपल्या जमिनीतनं लोकांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि आपला आदर्श लोकांनी घ्यायचा. याच्यातनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आमच्या शेतीचा मार्गदर्शक म्हणून चांगल्या पद्धतीने उपयोग झाला आणि त्या पद्धतीने शेती बाकीचे इतरही लोक आमचा आदर्श ठेवून डोळ्यासमोर ठेवून शेती करायला लागलेत. आधुनिक तंत्रज्ञान, अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड, संतुलित खतांचा वापर केल्यास या बटाटा उत्पादनात निश्चित वाढ होते. हा अनुभव चिप्स बटाट्याची लागवड करून अरुण हुलवळे यांनी घेतलाय आणि एक वेगळी वाट चोखाळली. आमची माती आमची माणसं. सर मला सांगा की आपण नेहमी म्हणतो की काळी मिरी पण ह्या काळी मिरीमध्ये आणखीन दोन प्रकार सुद्धा ऐकिवात येतात. ते म्हणजे पांढरी मिरी आणि हिरवी मिरी. पण ह्याच्याबद्दल फारशी माहिती नाहीये तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता ह्याचं जे काही व्यापारी मूल्य आहे काळी मिरीचं ते 3 प्रकारचं आहे. एक हिरवी मिरी, दुसरी काळी मिरी आणि तिसरी पांढरी मिरी. बऱ्याच जणांना असं वाटतं की पांढरी मिरी म्हणजे वेगळा प्रकार आहे का, तर तसं काही नाहीये. आपण हिरवी मिरी जी आपल्याला आत्ता जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्या वेलावर किंवा बुश पेपरवर दिसते ती आपण काढतो. काढल्यानंतर ती कढईमध्ये टाकून सूप तयार करणं किंवा इतर ह्या मांस, मटण किंवा मच्छी सारख्या खाद्यपदार्थामध्ये वापरणं. थोडक्यात ताजी वापरण्यासाठी जी झाडावरून काढून ठेचून कढईत टाकली जाते त्याला आपण हिरवी मिरी म्हणतो. ह्या हिरव्या मिरीमध्ये ओलिव्ह रेजिन असतं की ज्याच्यामुळे तिखटपणा येतो. 3.5% यामध्ये तेल असतं आणि त्याचा उपयोग लोणच्यासाठी किंवा लोणच्यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी अतिशय चांगला होतो. खरं म्हणजे इंग्रजांनी आपण म्हटल्याप्रमाणे ह्या काळी मिरीचं महत्त्व लक्षात घेऊन जाताना आपली काळी मिरी ते घेऊन गेले आणि आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व असलेलं हे पीक आहे. परंतु जाताना ते आपल्याला पर्यायी पीक म्हणून मिरची देऊन गेले की ज्याला आयुर्वेदामध्ये स्थान नाही. आणि त्या मिरचीमुळेच बऱ्याचशा विकृती आपल्या मनुष्य शरीरात होतात. दाह निर्माण होतो, काही वेळेला अतिशय पचनसंस्था बिघडणं वगैरे अशा प्रकारचं अडचणी निर्माण होतात. तर त्यासाठी ह्या काळी मिरी किंवा हिरव्या मिरीचा उपयोग आपण आहारात करायलाच पाहिजे. आपला दुसरा मुद्दा असा होता की काळी मिरी म्हणजे काय. हिरवी मिरी काढून झाल्यानंतर ती मळली जाते
अच्छा. मळली जाते म्हणजे काय जातं, त्याचा मधला धागा असतो तो काढला जातो, दाणे वेगळे केले जातात. ते दाणे एखाद्या बांबूनी वेणलेल्या टोपलीमध्ये वरती तारेने किंवा एका विशिष्ट प्रकारच्या आधाराने त्याला धरण्यासाठी आधार दिलेला असतो. त्या काळी मिरीच्या टोपलीमध्ये ते दाणे भरायचे आणि गरम उकळत्या पाण्यामध्ये जर 1 ते 2 मिनिटं ठेवले तर त्याचं जे काही हिरवापणा असतो तो हिरवापणा जातो. सुकवल्यानंतर ती काळी होते, त्याला आपण काळी मिरी म्हणतो. ती साली सहित असते आणि त्याला मार्केटमध्ये किंवा आपल्या दैनंदिन आहारामध्ये त्याची पावडर करून वेगवेगळे पदार्थ किंवा खाण्यामध्ये आहारात वापरले जातं, हा प्रचलित आहे. आता तिसरा जो प्रकार आपण म्हणालात पांढरी मिरी, हे थोडंसं मौल्यवान, अधिक दराचं, हिरव्या मिरीपासूनच तयार केलेलं पदार्थ आहे. ह्यात काय होतं, पिकलेले दाणे म्हणजे काळी मिरी काढण्यासाठी तयार आहे हे आपण कसं समजतो, ज्या वेळेला त्या घोसातील किंवा घडातील एखादा दुसरा दाना लाल होतो किंवा नारंगी होतो, त्यावेळेला तो घड काढणीस तयार आहे असं समजतो आपण, आणि मग त्याच्यापासून काळी मिरी तयार केली जाते. अधिक प्रमाणात जर पिकले असतील तर त्याची आपण काळी मिरी न करता पांढरी मिरी तयार करतो. यासाठी प्रक्रिया सारखीच, काळी मिरी सारखीच, परंतु उकळत्या पाण्यामध्ये आपण 1 ते 2 मिनिटं ठेवल्यानंतर काळी मिरी तयार होते. त्याऐवजी जर समजा 25 ते 30 मिनिटं त्या उकळत्या पाण्यात आपण ती जर काळी मिरीचे दाणे बुडवून ठेवले तर ती साल जी वरची असते ती सहजपणे निघते. साल काढल्यानंतर आतला जो काही बियाचा प्रकार असतो त्याला आपण पांढरी मिरी म्हणतो, आणि तो देखील ह्या कन्फेक्शनरी किंवा सूप तयार करणं किंवा विविध आहारातील पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता ह्या काढलेल्या साली पण वाया जात नाहीत, कारण त्यामध्ये तेल असतं आणि ते तेल काढून आपल्याला विविध आयुर्वेदाच्या गुणधर्मासाठी, औषधासाठी वापरण्यात येतं. अशा बहुउपयोगी आणि बहुगुणी हे पीक आहे. अतिशय चांगलं येतं, त्याला स्पाइस गार्डनमध्ये एक विशिष्ट महत्व आहे. म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी याचा अवलंब करायला पाहिजे आणि याची लागवड करायला पाहिजे. सर, या चर्चेच्या निमित्ताने आपण खूप चांगली माहिती दिलीत, पण शेतकऱ्यांसाठी आपण काय संदेश द्याल? शेतकऱ्यांसाठी मी असा संदेश देईन की कोकणामध्ये पडीक क्षेत्र भरपूर आहे, घरामध्ये माणसं मर्यादित आहेत, काही लोकांनी शेती करायची सोडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ आणि जागा, पाणी याचा विचार करता आपल्या इथं 1 ते 2 गुंठा क्षेत्रावर विनम्रपणे ही प्रगत शेती म्हणून शेतकऱ्यांनी आत्मसात करायला पाहिजे. निश्चितपणे त्यांचा उत्कर्ष ह्या पिकामध्ये आहे. त्यासाठी लागणारं सगळं तांत्रिक मार्गदर्शन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना देण्यासाठी सदैव तत्पर आहे. आणखीन एक प्रश्न सर विचारू इच्छितो की ह्या पीक घेण्याच्या संदर्भामध्ये, हे पीक घेत असताना बुश जे म्हटलं आपण की बुश पेपरची संकल्पना राबवत असताना एका विशिष्ट रोगाचे काही शक्यता सांगू शकतो का आपण? रोग असा कोणता फार मोठ्या प्रमाणात येत नाही, फक्त तुमची लागवडीची जागा आहे ती निवडताना मात्र जिथं पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकेल अशी निवडली की कोणत्याही प्रकारचा रोग, मगाशी मी म्हणालो की जलद गतीने होणारी मर आणि हळूवारपणे होणारी मर ही आपल्याला टाळता येते. परंतु आंबा, काजू सारख्या प्रखर रोगाने पीक पूर्णपणे गेलंय असं ह्या काळी मिरीमध्ये घडत नाही, होत नाही. त्यामुळे फायद्याचं आहे आणि सहजपणे हे शक्य आहे की आपल्याला आपल्या जवळ परसबागेत वाढवून अधिक उत्पादन मिळवणं शक्य होतं. मंडळी, आजच्या या चर्चेमधून काळी मिरी ह्या पिकासंदर्भातली अत्यंत बहुमोल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे जी मंडळी शहरात आलेली आहेत त्यांना पुन्हा आपल्या कोकणात जाऊन, आपल्या घरी जाऊन काळी मिरीचं उत्पादन घ्यायला काहीच हरकत नाही. एक वेगळा पर्याय म्हणून काळी मिरीकडे बघायला सुद्धा काही हरकत नाही. मला खात्री आहे आजच्या या चर्चेतून काळी मिरी या पिकासंदर्भात अत्यंत बहुमोल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण सगळे फायदा करून घ्याल आणि या काळी मिरी पिकाचं उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणे घेऊ शकाल हे निश्चित. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना जी बहुमोल माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद.